झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा सेन्सोडाइन रॅपिड रिलीफ बरोबर. काल राज्यामध्ये विधानसभेचं मतदान पार पडलं. आपल्यासोबत जरांगे पाटील आहेत. दादा, काल मतदान झालं, परंतु या मतदानात महाविकास आघाडीलाही एक्झिट पोल दाखवतात, महायुती दाखवतात, पण जरांगे पाटलांचा एक्झिट पोल काय? आम्ही मैदानातच नाही ना. मी मैदानातच नाही आहे, माझा समाज पण नाही आहे. त्यामुळं मी कसा अंदाजा सांगू शकतो? आम्ही जर मैदानात असतो अंदाजा सांगितला असता 100%. शेवटी या राज्यात मराठ्यांच्या मताशिवाय कोणत्याच पक्षातला उमेदवार निवडून नाही येऊ शकत, हे अंतिम सत्य. त्यामुळं मराठ्यांचीच जबाबदारी इथून पुढची. आता तो विषय संपलेला आहे. निवडणुकीचा प्रचाराचा विषय हा पूर्ण आता संपलेला आहे. कालच संपला हा विषय. आता त्याला गिरवण्यात मजा नाही. आणि मराठ्यांनी त्यांच्या डोक्यातून काढून टाकलं आता राजकारण. झालं ते. आता तेवढं 15-20 दिवस होतं, तो विषय संपला. आता आमच्या आयुष्याचा, भविष्याचा, लेकराबाळाचा प्रश्न आहे आता आमच्या डोक्यात. आता आरक्षणाची लढाई सुरू, कालपासून सुरू झाली. मतदान झालं की मराठ्यांनी पटदिशी काढून टाकलं डोक्यातून ते आता. आणि मराठ्यांनाही सांगतो, काढून टाका ते डोक्यातून आता. बस झालं ते आता. झालं तो विषय. जे व्हायचं असेल ते होईल. काय देणं घेणं नाही आपल्याला त्याशी. आपले सामूहिक आमरण उपोषण आपण राज्याच्या वतीनं लावले. त्यासाठी तयारी करा सगळेजण. इकडे आहे आपण शेतकरी, शेतातले कामं उरकून घ्या. सरकार स्थापन झालं की आपण तारीख डिक्लेअर करणार आहेत. काही माणसं शेतात राहायचं, कारण शेतीवरच आपला विषय चालू आहे सगळं. आणि हे काही नाही, इकडे यायचं आमरण उपोषणाला अंतरवली. कोणत्याच गावात आमरण उपोषणाला बसत नाही. सगळ्यांनी इकडे यायचं. आता एका जागेवर शेवटची फाईट हाणून निर्णायक आंदोलन करून टाकू. आरक्षण मिळू, आपल्या समाजाला, लेकराबाळाला आरक्षण मिळून देऊ. आता त्या नेत्याचं झालं गेलं. आणि मराठ्यांची दुसरी एक जबाबदारी आणखीन, ज्याला मतदान केलं आहे तुम्ही, ज्याला मतदान केलं आहे तुम्ही, त्याचं काम आहे आता तुमच्या अडीअडचणीत सहकार्याला उभा राहणं, मराठ्यांच्या मागण्या मांडणं, आंदोलनात सहभागी होणं. त्या उमेदवाराचं काम आहे आता. कारण पक्षातला कोणत्याही निवडून येऊ द्या, मराठ्यांच्या मताशिवाय कोणीच या राज्यात निवडून येऊ शकत नाही. त्यामुळं मराठ्यांचे मतं घेऊन निवडून आला आणि पुन्हा जर वचवच स्वतःच्या पक्षासाठी, नेत्यासाठी करायला लागला, तर मराठी पुन्हा राज्यात नाही फिरून द्यायची. मतं घेतले मराठ्यांचे, पक्षाचा कोणताही उमेदवार असू द्या. आणि आता मराठ्यांच्या मागण्याच्या बाजूनं बोलायचं तर नेत्याच्या बाजूने बोलायला लागला किंवा पक्षाच्या बाजूनं बोलायला लागला तर त्याचा दुमताच काढणार मराठी. आता सोडणारच नाही त्याला. त्याला राज्यात फिरायसुद्धा पंचायत करून टाकतील. कारण मतं दिले लोकांनी. निवडून आला म्हणजे तो कोणत्या पक्षाचा असू देत, तो निवडून आला म्हणजे तो काय मालक नाही झाला. हो, तुला मराठ्यांनी मतदान केलं आहे, त्या मराठ्यांच्या अडीअडचणीत तुला मदतीला जाणं आहे, गोरगरिबाच्या त्यांच्या मागण्याबाबत जाणं आहे, त्यांच्या आंदोलनात सहभागी होणं आहे. म्हणजे तू आता निवडून आला म्हणजे तो पक्षाच्या बाजूने, नेत्याच्या बाजूने बोलणार, तर हे मराठी अजिबात खपून नाही घेणार. हो, पक्ष कुठलाही असू द्या. मग मराठींसुद्धा जबाबदारी आहे. आपण ज्याला मतदान केलं आहे तो तुमच्या अडचणीत उभा राहायला पाहिजे, तो मागण्याबाबत उभा राहायला पाहिजे आणि आंदोलनातसुद्धा सहभागी झाला पाहिजे, ही जबाबदारी. आणि मराठी मला 1-2 महिन्यात सांगणार आहेत, महिन्याच्या आतच सांगणार आहेत, आम्ही अमक्या पक्षाच्या उमेदवाराला मतदान केलं तर. त्यामुळं त्याच्याकडे मी बघतो तो कसं काय कामं करीत नाही ती. मराठी हे सांगणार आहेत. पक्ष सांगितलंच ना तुम्हाला, कुठलाही असू द्या या राज्यात, मराठ्यांच्या मताशिवाय एकही उमेदवार कोणत्याच पक्षाचा निवडून येऊ शकत नाही. आणि तो मराठ्यांशी गद्दारी निवडून आलेला असो किंवा कसाही असो, तो मराठ्यांशी धोका, दगा, फटका, गद्दारी केली की मराठी त्याला सोडणार नाही. लोकसभेला तुम्ही हीच भूमिका घेतली होती की कोणाला कोणी पाडायचं, कोणाला निवडून आणायचं. तीच विधानसभेला तुम्ही भूमिका घेतली. कोणाला पाडा, कोणाला निवडून आला, सर्व मराठ्यांच्या हातात दिलं होतं. परंतु याच्यामध्ये फायदा कोणाचा होणार, नुकसान कोणाचं होणार? माहितीच फायदा होणार की महाविकास आघाडीचा नुकसान कोणाचं होणार? काय तुम्हाला काय वाटतं? नाही, मी अंदाजा मैदानात नसल्यामुळं नाही बांधू शकत. मी मैदानातच नाही आणि माझा समाजही मैदानात नाही. म्हणून मी मैदानात नसल्यामुळं मी सांगू शकत नाही कोणाचा फायदा होईल आणि काय कोणाचा तोटा होईल हे सांगता येणार नाही. पण मराठा समाज आता आंदोलनासाठी सक्रिय झाला. तो खरंच विषय आता आमच्या डोक्यातून निघाला. तो आता आमच्या डोक्यातून मराठ्यांच्या विषय निघालेला आहे. कोणी निवडून आला काय, कोणी पडला काय. मी लोकसभेला काय सांगितलं होतं की कोणाला पाडा, कोणाला निवडून आणा. मी तेच विधानसभेला सांगितलं, तुम्ही कोणाला पाडा, कोणाला निवडून आणा. समाज माझ्या ऐकण्यात आहे म्हणून मी कोणाच्या दावणीला नाही बांधला. एवढा मूर्खपणा मी कधीच केलेला नाही, कारण मालक त्यांनाच ठेवलेलं आहे. त्यामुळे तुम्हाला कोणाला पाडा, कोणाला निवडून आणा हे सांगितलं होतं. तर मराठ्यांनी त्यांच्या हिशोबाने मतदान केलेलं आहे. तर मग आता या राज्यातला कोणत्याच पक्षाचा उमेदवार मराठ्यांच्या मताशिवाय निवडून येऊ शकत नाही.
मग आता मराठ्यांनी ज्याला मतदान केलं आहे ते मराठी मला सांगणार आहेत त्याला आम्ही मतदान केलं म्हणून. तो कसं काम करीत नाही मराठ्याचं ते आम्ही बघणार आहे. तो पक्षाकडून नाही बोलू शकत, नेत्याकडून पक्षाकडून नाही बोलू शकत. गोरगरीब मराठ्यांनी त्याला मतदान केलं, तो कोणत्याही पक्षाचा असू द्या. आणि त्याचीसुद्धा इमानदारीनं जबाबदारी, गद्दारी करू नको म्हणा. हां, बेमान रक्ताचा व्हायचा नाही कोणत्याच उमेदवारांना. बेमान रक्ताचं गोरगरीब मराठ्यांशी होऊ नको म्हणा. तुला मराठ्यांनी मतदान केलेलं आहे, तुला मराठ्यांच्या मागण्याबाबत, त्यांच्या अडचणीबाबत, आंदोलनाबाबत तुला सहभाग नोंदवावा लागणार आहे, तुला घ्यावं लागणार आहे. तू जर मराठ्यांशी गद्दारी केली ना, मराठ्यांचं मतदान घेऊन तू कोणत्या पक्षाचा असशील, कारण मराठी तुला वाटत असं मला माहीत होणार नाही, मराठी मला येऊन सांगणार आहेत आम्ही याला केलं तर म्हणून. तू जर मराठ्यांशी गद्दारी केली ना तर तुला महाराष्ट्रात फिरून देणार नाही. हां, हेच मराठी महाराष्ट्रात फिरून नाही देणार त्याला. गेले जे सरकार होतं त्यावेळेस तुम्ही आंदोलन केलं, तुमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही. आता युतीचं सरकार येईल किंवा आघाडीचे येईल, ते मागण्या मान्य करतील का, तुम्हाला काय वाटतंय? आणि जर तुम्ही आंदोलन करत असाल पुन्हा तर ते कसं असणार आहे? आम्ही सामूहिक आमरण उपोषण करणार आहेत अंतरवालीत. आता महाराष्ट्रातल्या कोणत्याच गावात आमरण उपोषण, साखळी उपोषण, कुठलंच उपोषण होणार नाही. शांततेत लोकशाहीच्या मार्गानं सामूहिक आमरण उपोषण अंतरवालीत होणार आहे. गावागावातले, घराघरातले मराठी अंतरवालीत येणार आहेत. आता 10-12 दिवस कामं बुडाल्याने काय फरक पडणार नाही. आपल्या लेकराचं कल्याण होईल. निर्णायक आंदोलन करू हे. हां, एकदाचा तुकडा पडू या आरक्षणाच्या विषयाचा. त्यामुळं सगळ्यांनी कामं उरकून घ्या वाटल्यास. आपण शेतकरी आहेत, त्याच्यामुळं आपला शेती व्यवसायसुद्धा जगला पाहिजे. आपण त्याच्यावरच जगतोय. कामं पण करायचे आपण स्वतः. आता काय कापसाचे काम आहेत, कापसं तोपर्यंत येचून घेतील सगळे. गव्हाचा विषय राहिला, त्याला पाणी देऊन घेते. आता पोरं तर काय आत्ताच पाणी द्यायला लागलेत, असं पाणी द्यायला लागलेत गव्हाला की काय ते पोरं आता माघारीच तर वापसच होतो की नाही, कोणी शेवळून टाकीत राहणं वाटतं आता पाणी देऊ. कारण सगळे पोरं आता इकडं निघणार आहेत, माणसंसुद्धा अंतरवालीकडं येणार आहेत घराघरातले. आणि आपण सगळ्यांनी बसून ही एकदाचा तुकडा पाडू. सरकार कोणाचं येऊ दे, मला नाही देणं घेणं त्याचं, कोणाचं पण येऊ दे. आपण चॅलेंज म्हणून त्याच्यापुढं उभा आहेत. आपल्यासाठी राजकारण महत्त्वाचं नाही, आरक्षण माझ्या गोरगरीब मराठ्यांसाठी महत्त्वाचं. म्हणून आम्ही सगळ्यांनी आता डोक्यातून राजकारण काढून टाकलं. मराठ्यांनाही सांगतो, तुमच्या डोक्यातून काढून टाका. कोणासाठी भांडणं करायची गरज नाही, कोणासाठी पळून बी उपयोग नाही. आपले लेकरं आपल्यालाच मोठे करावं लागणार आहेत. तिकडं कोणाला गुलाल उधळून द्या, नाही तर चटणी उधळून द्या. हां, आपल्याला काय देणं घेणं, जायचं सुद्धा नाही बाबा बघायला. हां, घरीच राहायचं निवांत. सगळं दिसतंय, टी व्हीवर दिसतंय, मोबाईलवर दिसतंय, कोण निवडून आलं, काही गरज नाही जायची. हां, कोणाच्या वादात जायची गरज नाही. आपल्या अंगावर आल्यावर एवढं सोपं नाही. हां, आपण त्यांची पाठ पुरवायला पक्की आहेत. उगा आपण स्वतःहून कोणाच्या मिरवणुकीत जाईन, कुठं याच्यात जाईन त्याच्यात जाईन, काही गरज नाही. काय मोठेपण आहे आपल्याला त्याचं? आपल्या लेकरावर गुलाल कधी पडल ते अधिकारी झाल्यावर ते बघू आपण. आपलं उगाच पळायचं, घेणं देणं, पेट्रोल नसायचं, मोटरसायकलीला सुरू करायचं, तिथवर जायचं, गाडी सुरू करायची, डिझेल नसायचं, काही घेणं आहे का? कशाला घरी झोपायचं? चट ऐकायला मिळतंय. तिकडं भांडणं खेळ म्हणा, नाही तर उड्या हाण, नाही तिकडं गटरीत ना मुंडकं गुतून पड, काही देणं घेणं नाही आपल्याला. आपण आपलं समाज मोठा करण्यासाठी काम करू. त्यामुळे डोक्यातून राजकारण सगळ्या पक्षातले मराठी काढून टाका. आता सगळ्या पक्षातले मराठी, आता तुम्ही मतदान केलं आहे, आता लेकरासाठी झुंज देऊ आपण, लेकरासाठी संघर्ष करून आरक्षण मिळू. त्यामुळे कोणाचं सरकार येऊ द्या, आपण उभा आहेत. आणि मराठीले कलाकार आहेत. हो, हे शांत आहेत, तेवढे शांत आहेत. एक जर बिघाडे ना, कोणाच्याच बापाला भेट नसते. ते सरकार फारकार याच्या पुढं काही नाही. बघा तुम्ही आता सामूहिक उपोषणात मराठी गुडघ्यावर टेकीत आहेत. कोणचं सरकार असू देतं, गुडघ्यावर टेकविणारच. इथं फार मराठा आहे हे राज्यात. हे मोजीत असतं कोणाला, हे मोजीत पिजीत काही नाही. कोणाचं सरकार येऊ दे, किती दादागिरी करणारं येऊ दे, आणि आपल्याला ते झुंजावं लागणार आहे. आपल्या कामात आपण राहू सगळेजण. आता तो विषय काल संपलेला आहे, त्या विषयात डबल जायची गरज नाही. आणि मैदानात आपण नाहीत पण. त्यामुळं कोण येणार आणि कोण नाही येणार हे अंदाजा सांगायला मी बी ज्योतिषी नाही, म्हणून मला काय कळणार आहे, हे येणार आहे ते येणार आहे. फक्त एक सत्य, ते कायम सत्य राहणार आहे, ते म्हणजे माझ्या मराठ्याशिवाय या राज्यातल्या कोणत्याच पक्षाचा उमेदवार निवडून येऊ शकत नाही. हे अंतिम सत्य आहे. त्यामुळं मराठ्यांनी ज्याला मतदान केले त्याला मराठ्यांचं काम करणंही करणं आहे, मागण्याचंही करणं आहे, अडीअडचणीच्या गोरगरिबाचं करणं आहे, आंदोलनात सहभागी होणं आहे. तो जर म्हणला यांना काय माहीत होतं आहे मला मतदान केलेलं, तर मराठी मला येऊन सांगणार आहेत ना आम्ही याला केलं आहे मतदान म्हणून. त्यामुळं त्याच्याकडे मी बघतो, मग त्याची काळजी नाही करायची. हां, तो कसा काम करत नाही, नेत्याकडून पक्षाकडून कसा बोलतोय, जातीकडून कसा बोलत नाही ते बघतो. कुठलाही पक्ष असू द्या, मराठ्यांशिवाय निवडून नाही येऊ शकत. काल निवडणूक पार पडली, परंतु या निवडणुकीत काही अपक्षांनी किंवा इतर उमेदवार असतील त्यांनी तुमचा फोटो वापरला, नाव वापरलं आणि निवडणूक लढवली. ते निवडून आल्यानंतर तुमच्या आंदोलनात सहभागी होतील, सक्रिय होतील, तुमचं ऐकतील का?
नाही त्यावेळेस एक बोलायचं आणि आता एक बोलायचं मला असं नाही बोलता येत. मी दोन तोंडी नाही. त्यावेळेस मस्त सांगितलं फोटो वापरू नका, काय याचं कोण ऐकत आहे? वापरले ना. आता ऐकतच नाही तर काय करणार त्याला. त्यावेळेस मी एक जणाला फोन लावला होता. मी तर 8 दिवसापूर्वी तुम्हाला सांगितलं. एक जणाला फोन लावला, म्हणलं नको लो बाबा, ती इकडून फोन करते तिकडून फोन करतात फोटोसाठी, त्या नको लो. ते म्हणलं तुम्हाला काय अशा द्यायच्या द्या, मी काढतच नसतो. आणि काय डोकं लाव. त्यामुळं काय ते विषय ते ही आता ते संपलेला विषय. निवडणूक हा विषय आता संपलेला आहे. आता तयारी सुरू झाली आरक्षणाची. हे बघा काही निवड बघा कसे धुवून घ्यायला लागलेत मंडप. लागलं आंतरवाली गोरगरीब महाराष्ट्रातल्या करोडो मराठ्यांच्या कल्याणाच्या कामाला लागले. आंतरवालीतले सगळे गावकरी गोरगरीब मराठ्यांचे करोडो मराठ्यांच्या लेकरा बाळाचं कल्याण व्हावं म्हणून लागले तयारी. सामूहिक आमरण उपोषणाचे लागले मंडप धुवून काढायला, हे ते लागले तयारी. असं खटपून डोक्यातून काढायचं. त्यांनी सहभागी व्हायला पाहिजे की नाही? मग आंदोलनात जे अपक्ष निवडून येते त्यांनी तुमचं नाव वापरलं, त्यांनी सहभागी व्हायला नाही पाहिजे की नाही आंदोलनात? मी काय सांगितलं तुम्हाला की या राज्यात निवडणुकीला महाराष्ट्रात जे जे उभा राहिले जे जे पक्ष होते, मराठ्यांच्या मताशिवाय ते निवडूनच येऊ शकत नाहीत. त्यामुळे ते मराठ्यांशी दगाफटका करू शकत नाहीत, गद्दारीच करू शकत नाही. त्यांनी जर केली, महाराष्ट्रातले सगळे उमेदवार म्हणलं मी तुम्हाला, मग तो कोणत्याही पक्षाचा असू द्या, कसलाही असू द्या, तो राखीव असू द्या, ती अपक्ष असू द्या, ते कोणी असू द्या, उमेदवार कोणी असू द्या, मराठ्यांच्या मताशिवाय येऊ शकत नाही. तो कधीच गद्दारी करू शकत नाही. त्याने जर केली, महाराष्ट्रात त्याला मराठ्यांचे पोरं फिरूनच देणार. जो जातीच्या बाजूने मतदान घेऊन त्याचे लय हाल करणार मराठ्यांच्या लोक, अति हाल करणार. त्यामुळं राजकारण डोक्यातूनच काढायचं आता. आपण मैदानात नाहीत, कोण येतं आहे काय माहीत नाही, कोणाचं सरकार येऊ दे, आपण त्याच्या पुढे उभा आहेत. सामूहिक आमरण उपोषणाची तयारी सुरू झाली. महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांनी सामूहिक आमरण उपोषणाच्या तयारीला लागा. आतापासूनच एक बाज घ्यायची, एक गोदडी घ्यायची, एक रग घ्यायची की निघाला अंतरवालीकडं. कुठं जिथं जागा मिळेल तिथं टाकायची, पळडा. कोणाच्या जीवाला जर धोका झाला ना, याला सरकार जबाबदार राहणार आहे. वेळ आणि तारीख ते आता सरकार स्थापन झाल्यावर नाही, ते सरकार स्थापन नाही करायचे. ते पुढं ढकली. ते सरकार स्थापन झाले का आपली तारीख ओपन करून देऊ, मोकळे. नक्कीच हे होते मनोज जरांगे पाटील. आणि सरकार स्थापन झाल्यानंतर पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचं आंदोलन सुरू होईल आणि जे कोणी मराठ्यांची मतं घेऊन या निवडणुकीत निवडून येतील त्यांना मराठ्यांचं ऐकावंच लागेल, असं जरांगे पाटील यांचं म्हणणं आहे. कॅमेरामॅन अमित आडेसह संजय सर्वोदय TV9 मराठी, अंतरवली, सराटी, जालना. झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा सेन्सोडाइन रॅपिड रिलीफ बरोबर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.